अरे एखादा साप जर तुम्हाला तुमच्या घराजवळ दिसला तर लगेच त्याला काठीने मारता, आणि तोच साप जर महादेवाच्या पिंडीवर दिसला तर त्याला दूध पाजता, त्याची पूजा करता. याच्यावरून एक गोष्ट मात्र लक्षात आली की लोक तुमचा आदर सन्मान करत नाहीत, तर तुम्ही ज्या स्थानावर आहात, ज्या खुर्चीवर आहात त्याचा करतात. अरे याच्याकडे गाडी आहे, याच्याकडे बंगला आहे, हा गरीब आहे, तो श्रीमंत आहे, हे कधी पाहत बसत नाही. कारण देवानं जे काही मला दिलेलं आहे ते काही दुसऱ्यापेक्षा कमी नाही. जेवढं दिलेलं आहे तेवढ्यातच समाधानी आहे. मित्रांनो, जीवनामध्ये कधीच कुठल्या गोष्टीचा अहंकार घमंड करू नका आणि लोकाला समाजाला त्रास देऊ नका. कारण सर्वांनाच एक दिवस या ठिकाणाहून जायचंय. कबीरजी एका दोहामध्ये खूप गोड सांगतात, वृक्ष बोला पत्ते से, इस घर की यही रीत है, एक आवत है एक जावत है. मित्रांनो, आजकाल लोक दुसऱ्या व्यक्तीकडे पाहून त्याची कॉपी करून जीवन जगतात. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही एखाद्या व्यक्तीची बोलण्याची, वागण्याची, चालण्याची कॉपी करू शकता, पण त्या व्यक्तीच्या संस्काराची, विचाराची आणि ज्ञानाची कॉपी कधीच करू शकत नाही. एकदा सहज पांडुरंगरायाचं नामस्मरण करत चालत असताना एका व्यक्तीनं प्रश्न विचारला की महाराज, आता पंढरीची वारी आलेली आहे, मग वारी म्हणजे नेमकं काय? तर मी त्याला छोटस उत्तर दिलं की वारी पंढरीची वैष्णवांचा मेळा, मुखी हरिनाम, भाळी चंदनाचा टिळा. रामकृष्ण. मित्रांनो, काही सुंदर चेहरे पाहून त्या चेहऱ्यावर प्रेम करण्याच्या भानगडीत पडू नका. कारण या नाशिवंत चेहऱ्यावर, देहावर जर प्रेम करत राहाल तर तुम्हाला धोक्याशिवाय दुसरं काही मिळणार नाही. कारण कबीरजी एका ओळीमध्ये खूप गोड सांगतायत, रूप देख के मत उलझियो, यह एक धोखे का जाल है, सुंदर चिकने जाम के भीतर नर एक कंकाल है. मित्रांनो, विचार केल्यानंतर वाईट मात्र एकाच गोष्टीचं वाटतं की तुमच्या मोबाईलचा खर्च तुमचा बाप करतो, तुमच्या रिचार्जचा खर्च तुमचा बाप करतो, तुमच्या मौज मजेचा खर्च तुमचा बाप करतो, नव्हे तुमच्या शिक्षणाचा, तुमच्या लग्नाचाही खर्च तुमचा बाप करतो. पण ज्या वेळेस त्या बापावर खर्च करण्याची वेळ येते त्यावेळेस तो मुलगा म्हणतो की मी वेगळं राहतो. पण मित्रांनो, अशाप्रमाणे वागू नका. कारण त्या बापानं त्याच्या संपूर्ण जीवनामध्ये जे काही काम, जो काही धंदा केलेला असतो, ते सर्व काही कष्ट फक्त आपल्या मुलाच्या, तो मुलगा सुखी राहावा याच्याकरताच केलेलं असतं. मित्रांनो, काही लोक म्हणतात की हे हिंदू हात में शस्त्र लेने से डरते हैं. त्या लोकांना मी एकच गोष्ट सांगू इच्छितो की आम्ही हिंदू आहोत, हातामध्ये शस्त्र धरायला आम्ही घाबरत नाही. पण आमची हिंदू धर्म संस्कृती आम्हाला सांगते की फक्त 5च परिस्थिती आल्यानंतर आपल्या हातामध्ये शस्त्र धरा, आणि त्या 5 परिस्थित्या म्हणजे आत्मरक्षा, धर्मरक्षा, देश रक्षा, स्त्री रक्षा आणि गोरक्षा. जय श्री. मित्रांनो, जीवनामध्ये ज्या व्यक्तीला यशस्वी व्हायचंय ना, त्या व्यक्तीला प्रत्येक अडचणीमध्ये संधी दिसते, आणि ज्या व्यक्तीला यशस्वी होण्याची इच्छाच नाही त्याला प्रत्येक संधीमध्ये अडचण दिसते. मग आपण ठरवायचं की आपल्याला अडचणीमध्ये संधी पाहिजे का संधीमध्ये अडचण पाहिजे. शिव 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 शंकर, शिव 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 शंकर, शिव 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 शंकर, शिव 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 शंकर. जटाटवी गल ज्वल प्रवाह पावित स्थले, गलेवलंब्य लंबितं भुजंग तुंग मालिक, डमड 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 डमन्निनाडमरवय, चकार चंड तांडवं तनोतु न शिव शिव, तनोतु न शिव शिव.